आज आपण प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 या 8 उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी नागेश्वर मंदिराच्या या मंदिरामध्ये आपण सर्व उपस्थित राहिलेला आहात. पक्षाचे अध्यक्ष योगेशजी बल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित गव्हाणे, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त केल्या ते या भागातले नेते आमचे मित्र धनंजय आलाट, बबनराव बोराटे, कविताताई आलाट, प्रकाश सोमवंशी, बबनराव गाडवे आणि या गावचे ज्येष्ठ समाजसेवक हरिभाऊ सस्ते पाटील, सर्व ज्येष्ठ वडीलधारी माता भगिनी. येणारी निवडणूक जी 15 तारखेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं हे भविष्य घडवायचे. धनंजय आलाट यांनी सांगितलं की किती मोठा भ्रष्टाचार या शहरामध्ये झालेला आहे. आम्ही या शहरामध्ये काम करत असताना 1992 सालापासून आम्ही काम केलं, हे शहर जवळून पाहिलं आणि अजितदादा सरकार नेता या परिसरामध्ये लाभल्यानंतर या शहराची खऱ्या अर्थानं भरभराट झाली. पण गेली 9-10 वर्ष या ठिकाणी आपण पाहतो भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. पण आपल्याला खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये भवितव्य चांगल्या प्रकारे घडवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती असणारे आपले 8 उमेदवार विशाल आयर असतील, लक्ष्मीताई जाधव असतील, वसंत बोराटे असतील, त्यानंतर सन्माननीय लक्ष्मण सस्ते असतील, हे सर्व या ठिकाणी आपल्या विशाल आयर असेल, हे सर्व उमेदवार आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी येणाऱ्या 15 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून अजितदादांची ताकद या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा निर्माण करायची. पण मी नागेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो या सर्वांना एक चांगल्या प्रकारे ताकद दे आणि आपला आशीर्वाद दे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती.